Hello students, good morning. Let's start our today's session of the physics. तर लास्ट टाइम आपण लिमिटेशन्स ऑफ द बोहर्स मॉडेल स्टडी करत होतो. लिमिटेशन्स बरोबर. तर त्याच्यामध्ये फर्स्ट लिमिटेशन काय आहे? द बोहर मॉडेल is applicable to only hydrogen atom or hydrogen like atom. It is not applicable to multi-electron atoms. म्हणजे ज्या ऍटम मध्ये 2 किंवा 3 किंवा म्हणजे थोडक्यात एक पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात त्याला मल्टी इलेक्ट्रॉन ऍटम असं म्हणतो आणि त्याला हे बोहरचं ऍटॉमिक मॉडेल आपण अप्लाय करू शकत नाही. त्याचबरोबर बोहरच्या सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये सांगितलंय की सर्टन ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना तो एनर्जी रेडिएट करत नाही, परंतु त्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना ऍक्सेलरेटेड मोशन असून देखील का एनर्जी रेडिएट करत नाही हे एक्सप्लेन केले गेलेलं नाहीये. त्याचबरोबर इंटेन्सिटीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स डिफर फ्रॉम लाईन टू लाईन. म्हणजे प्रत्येक लाईनची इंटेन्सिटी सेम नसते. म्हणजे फॉर एक्झाम्पल लायमनची फर्स्ट लाईनची इंटेन्सिटी, सेकंड लाईनची इंटेन्सिटी, थर्ड लाईनची इंटेन्सिटी जर बघितली तर ती इंटेन्सिटी सेम नसणार आहे. इट डिफर्स फ्रॉम लाईन टू लाईन. ते का डिफर होतं ते देखील बोहर्स ऍटॉमिक मॉडेलमध्ये एक्सप्लेन केले गेलेलं नाहीये. सो इंटेन्सिटीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स, this is the third, intensity of spectral lines differ from line to line. There is no explanation regarding this. There is no explanation regarding this. Okay, this is the fourth. त्याच्यानंतर this is the third. त्याच्यानंतर बघा काय आहे. This model does not explain why orbits of electron are taken as circular whereas elliptical orbits are also possible. म्हणजे इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियस भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होतोय असं बोहर्स मॉडेलमध्ये सांगितलेलं आहे, परंतु ते इलेप्टिकल ऑर्बिट देखील असू शकतात. जसं प्लॅनेटची जी मोशन आहे ती सन भोवती कशी असते, एक्झॅक्टली सर्क्युलर नसते, ती इलेप्टिकल असते. मग तसं इलेक्ट्रॉनचं देखील इथं होऊ शकते ना. म्हणजे न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरण्याऐवजी इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये देखील फिरू शकतो, परंतु या मॉडेलमध्ये सांगितले की इलेक्ट्रॉन फक्त सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. तर फक्त सर्क्युलर ऑर्बिटमध्येच का फिरतो, इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये का फिरत नाही याचं एक्सप्लेनेशन देखील या मॉडेलमध्ये दिलेलं नाहीये. दिस मॉडेल डज नॉट एक्सप्लेन, दिस मॉडेल डझंट explain why orbits of electrons are circular only, whereas elliptical orbits are also possible. Whereas elliptical orbits are also possible. Okay, and fifth, आता इथे इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्ड लावलं तर काही वेळेला त्या लाईन्स ज्या आहेत त्या स्प्लिटअप होतात. तर इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर लाईन का स्प्लिट होतात, म्हणजे लायमनची फर्स्ट लाईन जी आहे ती काय होऊ शकते, थोडीशी स्प्लिट होऊ शकते, किंवा बाल्मरची सेकंड लाईन, थर्ड लाईन वगैरे जे आहे ना ती स्प्लिट होऊ शकते कधी इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर. याला झीमन इफेक्ट आणि स्टार्क इफेक्ट असं म्हटलं जातं. झीमन इफेक्ट, स्टार्क इफेक्ट. तर तो झीमन इफेक्ट आणि स्टार्क इफेक्ट का होतो? झीमन इफेक्ट, स्टार्क इफेक्ट म्हणजे पुन्हा एकदा ऐका काय, तर हे ज्यावेळी रेडिएशन बाहेर पडतात त्या रेडिएशनला आपण काय केलं, इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड लावलं तर या लाईन्स थोड्याशा काय होतात, स्प्लिटअप होताना दिसतात.
स्प्लिटअप होणं म्हणजे काय आहे त्या वेवलेंथ बरोबर आणखी काही तिथं वेवलेंथ दाखवणं. आता लायमन सिरीजची फर्स्ट लाईन आपल्याला माहित आहे वेवलेंथ त्याची किती असते, तर फर्स्ट लाईनची वेवलेंथ किती असते बघा, 4/3r असते, बरोबर. 4/3r. आपण म्हटलं की लायमन सिरीजची जी फर्स्ट लाईन आहे त्याची वेवलेंथ 4/3rच असली पाहिजे, परंतु तिथं थोडंसं इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड लावलं तर 4/3r बरोबर आणखी थोड्याशा काही तिथं लाईन्स दिसू शकतात. याला काय म्हटलं जातं, स्प्लिटिंग अप ऑफ ए लाईन असं म्हटलं जातं. स्प्लिटिंग अप ऑफ ए लाईन. लक्षात येत आहे मी काय सांगतोय, तर लाईन ह्या स्प्लिटअप का होतात की हे बोहर्स मॉडेलमध्ये एक्सप्लेन केलेलं नाहीये. इट डज नॉट एक्सप्लेन it doesn't explain splitting up of spectral lines when electric and magnetic field is applied. Electric field and magnetic field is applied. Okay, so these are the total limitations of the Bohr model. हे theory point of view हा important question आहे. MCQ point of view देखील काय आहे याच्यामध्ये, MCQ देखील येऊ शकतो याच्यावर, लक्षात घ्या. म्हणजे which of the following is limitation of Bohr's model किंवा which of the following is not the limitation of the Bohr's model. तर त्याच्यामध्ये हे सगळे लिमिटेशन जे आहेत ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर पहिलं लिमिटेशन तर लक्षात ठेवायला खूपच इझी आहे, इट इज ऍप्लिकेबल टू हायड्रोजन लाईक ऍटम्स ओनली. त्याच्यानंतर बोहरच्या सेकंड पॉस्ट्युलेट्स डायरेक्टली तिथं दिलेला आहे, परंतु त्याचं एक्सप्लेनेशन काहीही नाहीये. म्हणजे सर्टन ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना इलेक्ट्रॉन रेडिएट का एनर्जी का रेडिएट करत नाही हे त्याच्यामध्ये तसंच का होतं हे सांगितलेलं नाहीये. त्याच्यानंतर डिफरंट लाईनच्या इंटेन्सिटी ज्या आहेत, डिफरंट स्पेक्ट्रल लाईनच्या इंटेन्सिटी या डिफरंट का असतात, ओके, याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं नाहीये. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनचं ऑर्बिट जे आहे ते एक्झॅक्टली सर्क्युलरच घेतलंय, इलिप्टिकल ऑर्बिट का होऊ शकत नाही हे देखील इथं सांगितलेलं नाहीये. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्ड या स्पेक्ट्रल लाईन्सला लावल्यानंतर त्या लाईन्स थोड्याशा काय होतात आहे त्या वेवलेंथ भोवती स्प्लिटअप होताना दिसतात. तर ते स्प्लिटअप का होतात ते देखील याच्यामध्ये सांगितलेलं नाहीये. सो दीज आर द लिमिटेशन्स ऑफ दी बोहर्स मॉडेल. ओके, हे झिमॅन इफेक्ट आणि स्टार्क इफेक्ट जो आहे तो आपल्या सिलेबसमध्ये ऍक्च्युली नाहीये. ओके, त्याच्यावर क्वेश्चन येणार नाहीत. आणि तरी देखील सांगतो, झिमॅन इफेक्ट आणि स्टार्क इफेक्ट म्हणजे काय, तर ह्या ज्या स्पेक्ट्रल लाईन्स आहेत त्या स्पेक्ट्रल लाईनला थोडंसं इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड लावलं तर, किंवा हायड्रोजन गॅस हाय टेम्परेचरला गरम केला आणि त्याचबरोबर तिथे इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड लावलं तर थोडंसं काय होतं, हे लायमन सिरीज मध्ये काय असतात, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईनची वेवलेंथ फिक्स्ड असते, एक सर्टनच असते, बरोबर आहे ना. तर इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर जे होतं त्याला स्टार्क इफेक्ट त्याला झिमॅन इफेक्ट म्हणायचं, आणि मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर जे होतंय त्याला काय म्हटलं जातं, स्टार्क इफेक्ट म्हटलं जातं. तर इलेक्ट्रिक फील्ड लावा नाहीतर मॅग्नेटिक फील्ड लावा, काय होतं तिथं लायमनची एक जी वेवलेंथ पूर्वी होती ना त्याच्याऐवजी तिथं काय मिळतात आपल्याला, एक नंबर ऑफ वेवलेंथ मिळतात त्याच्या अगदी क्लोज. ओके, म्हणजे स्प्लिटअप ऑफ लाईन व्हायला चालू होतं. ओके, स्प्लिटअप ऑफ वेवलेंथ व्हायला चालू होतं. स्प्लिटअप ऑफ एखाद्या लाईनचं स्प्लिटअप होणं, ओके, कशामुळे होतं, ते इलेक्ट्रिक फील्डमुळे किंवा मॅग्नेटिक फील्डमुळे. इलेक्ट्रिक फील्डमुळे ते लाईनचं स्प्लिटअप झालं तर त्याला झिमॅन इफेक्ट असं म्हटलं जातं, आणि मॅग्नेटिक फील्डमुळे जर स्प्लिटअप झालं तर त्याला काय म्हणायचं, स्टार्क इफेक्ट असं म्हणायचं. ठीक आहे. आता बोहरचं जे सेकंड पॉस्ट्युलेट आहे त्याचं एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे, डिब्रॉग्लीनं दिलेलं आहे, डिब्रॉग्ली, बाय युझिंग डिब्रॉय हायपोथेसिस. ओके, तर काही वेळेला बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आणि याच्या फॉर्म्युल्यावर तुम्हाला मेन्स किंवा नीट एक्झाम, सीईट एक्झामला क्वेश्चन येऊ शकतात याच्या फॉर्म्युल्यावर. ओके, एक्सप्लेनेशन ऑफ बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट. Explanation of Bohr's second postulate by de Broglie.
तर याच्या अगोदर आपला ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन हा टॉपिक झालेला आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण डी ब्रॉय हायपोथेसिस स्टडी केलेला आहे. डी ब्रॉय हायपोथेसिस ज्या स्टुडंटना झालेला नाहीये त्यांनी डी ब्रॉय हायपोथेसिस काय असतं ते थोडक्यात मी सांगतो. डी ब्रॉय हायपोथेसिस, डी ब्रॉगली हायपोथेसिस त्याला म्हणतात, किंवा शॉर्टमध्ये डी ब्रॉय हायपोथेसिस असं म्हणतात. अकॉर्डिंग टू डी ब्रॉय हायपोथेसिस, जसं लाईटला ड्युअल नेचर असतं तसं पार्टिकलला देखील ड्युअल नेचर असलंच पाहिजे. बरोबर. लाईट जी आहे ती काय आहे, ड्युअल नेचर म्हणजे काय, लाईट ही वेव्ह स्वरूपात अस्तित्वात आहे आणि त्याचबरोबर पार्टिकल स्वरूपात म्हणजे फोटॉन स्वरूपात अस्तित्वात आहे. म्हणजे लाईटला आपल्याला कधी वेव्ह कन्सिडर करावं लागतं, तर काही वेळेला आपल्याला फोटॉन कन्सिडर करावं लागतं, तरच आपण लाईटचे रिलेटेड सगळे फेनॉमिनन एक्सप्लेन करू शकतो. अदरवाईज सगळे फेनॉमिनन एक्सप्लेन करू शकत नाही. बरोबर आहे ना. फॉर एक्झाम्पल रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन यासारखे जे लाईटचे फेनॉमिनन आहेत ते एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला लाईटला वेव्हच कन्सिडर करावं लागतं. परंतु फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट, रामन इफेक्ट, इमिशन ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स, हे जे इफेक्ट आहेत ते एक्सप्लेन करायचं असेल तर आपल्याला लाईटला काय करावं लागतं, फोटॉन कन्सिडर करावं लागतं. वेव्ह कन्सिडर केलं तर ते एक्सप्लेन होऊ शकत नाहीत फेनॉमिनन. म्हणजे थोडक्यात लाईटला ड्युअल नेचर आहे. म्हणजे लाईट वेव्ह फॉर्ममध्ये आहे आणि पार्टिकल फॉर्ममध्ये आहे. पार्टिकल म्हणजेच काय, फोटॉन, फोटॉन फॉर्ममध्ये. जर लाईटला ड्युअल नेचर असेल तर पार्टिकलला म्हणजे मॅटरला, ओके, दिस इज मॅटर, मॅटरचा एक पार्टिकल, ठीक आहे, तर मॅटरला देखील काय असलं पाहिजे, ड्युअल नेचर असलं पाहिजे. मॅटर जो आहे तो बाय डिफॉल्ट कुठल्या स्वरूपात अस्तित्वात असतो, पार्टिकल फॉर्ममध्ये असतोच तो, पार्टिकल फॉर्ममध्ये मॅटर. तर या मॅटरला काय असलं पाहिजे, वेव्ह नेचर देखील असलंच पाहिजे. ओके, आणि याला काय म्हणतात, याला काय म्हणतो आपण, मॅटर वेव्हज असं म्हणतो. ओके, आणि हे डी ब्रॉय हायपोथेसिस आहे. डी ब्रॉय हायपोथेसिस काय सांगतं, जर लाईटला ड्युअल नेचर असेल तर मॅटरला देखील ड्युअल नेचर असलंच पाहिजे. लाईटला ड्युअल नेचर असेल तर मॅटरला देखील ड्युअल नेचर असलंच पाहिजे. मॅटर हा ऑलरेडी पार्टिकल फॉर्ममध्ये आहे, तसाच तो मॅटर देखील वेव्ह फॉर्ममध्ये असलाच पाहिजे. म्हणजे एखादा पार्टिकल जर मोशनमध्ये असेल तर तो स्ट्रेट लाईन मध्ये जात नसून तो कशाच्या स्वरूपात जात असला पाहिजे, वेव्हच्या स्वरूपात असा ट्रॅव्हल करत असला पाहिजे. आणि त्याच्या वेव्हलेंथचा फॉर्म्युला बघा. आता वेव्हलेंथचा फॉर्म्युला इथं पाठ करायचा आहे. ज्यावेळी पार्टिकल या पद्धतीने वेव्ह फॉर्म मध्ये असतो ना, त्यावेळी त्याची काहीतरी वेव्हलेंथ पण असणार ना. वेव्ह आला की वेव्हलेंथ येणार आहे, वेव्हलेंथ. तर ही वेव्हलेंथ किती असते, h/mv असते. ओके, पार्टिकल ज्यावेळी मोशन मध्ये असतो तो वेव्ह फॉर्म मध्ये असतो, त्याला एक वेव्ह असणार आहे. या वेव्हला काय म्हणतो आपण, मॅटर वेव्ह असं म्हणतो, पार्टिकलची वेव्ह किंवा मॅटर वेव्ह. आणि या मॅटर वेव्हची वेव्हलेंथ किती असते, h/mv असते. हिअर h इज अ प्लँक्स कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू 6.63 इंटू 10⁻34 आहे. 6.63 इंटू 10⁻34. m म्हणजे त्या मॅटरचं किंवा पार्टिकलचं मास, आणि फी म्हणजे काय, त्याची व्हेलॉसिटी. म्हणजे मॅटर वेव्ह कधी अस्तित्वात असते, पार्टिकलला देखील वेव्ह असते, ती कधी अस्तित्वात असते, तो ज्यावेळी मोशन मध्ये असेल तरच, म्हणजे व्हेलॉसिटी असेल तरच. म्हणजे थोडक्यात आपण ज्यावेळी मोशन मध्ये असतो त्यावेळी देखील आपल्याला वाटतं ते स्ट्रेट लाईन मध्ये जातो, परंतु ऍक्च्युली आपण वेव्ह मोशन मध्येच असतो. परंतु आपली वेव्हलेंथ काढली तर ती साधारणपणे 10⁻³ - 34 मीटर येते, विच इज नॉट डिटेक्टेबल. सगळ्यात कमी साईज आहे, लक्षात घ्या, युनिव्हर्स मधली. कारण न्यूक्लियसची साईज 10⁻15 आहे ना. न्यूक्लियसच्या कितीतरी टाइम्स आपली वेव्हलेंथ येते, त्याच्यामुळे आपण डिटेक्ट करू शकत नाही. परंतु आपण देखील मोशन मध्ये असताना वेव्ह फॉर्म मध्ये असतो. यालाच काय म्हटलं जातं, डी ब्रॉय हायपोथेसिस असं म्हटलं जातं, किंवा डी ब्रॉगली हायपोथेसिस. हे लक्षात आलं का बघा. डी ब्रॉय हायपोथेसिस म्हणजे मॅटरला वेव्ह असते, मॅटर जो आहे तो वेव्ह स्वरूपात अस्तित्वात असतो. तर इथं बघा, सेकंड पॉस्ट्युलेट डी ब्रॉयनं बाय युझिंग दिस सेकंड पॉस्ट्युलेट प्रूव्ह केलेला आहे. ओके, एक्सप्लेन केलेला आहे. कसं एक्सप्लेन केलेलं आहे बघा. तर इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो आपल्याला माहित आहे, परंतु सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असताना त्याला वेव्ह नेचर असणारच आहे. ओके, व्हेन इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट इट हॅज वेव्ह नेचर ऑल्सो. म्हणजे हा सपोज न्यूक्लियस आहे, तर इलेक्ट्रॉन काय होत असणार आहे, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असणार आहे. परंतु सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत, वरून बघितलं तर एक्झॅक्टली सर्क्युलर ऑर्बिट दिसेल, परंतु त्याला साईडनं बघितलं तर अशा प्रकारे त्याची वेव्ह मोशन दिसणार आहे आपल्याला. असा तो फिरत 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 जात असणार आहे. म्हणजे या ऑर्बिटवर तो अशा प्रकारे वेव्हच्या स्वरूपात फिरत असणार आहे. स्ट्रेट एक्झॅक्टली सर्क्युलर मोशन ती नसणार आहे. बरोबर, कारण मॅटरला ड्युअल नेचर असेल,
म्हणजे मॅटर ही वेव्ह स्वरूपात अस्तित्वात असेल. आता इलेक्ट्रॉन का आहे, मॅटर पासून बनलेला आहे. मग इलेक्ट्रॉन देखील वेव्ह फॉर्म मध्येच ट्रॅव्हल करत असला पाहिजे. तो स्ट्रेट लाईन मध्ये कधीही ट्रॅव्हल करणार नाही किंवा एक्झॅक्टली कर्ड पाथनं तो कधीही ट्रॅव्हल करणार नाही. तो वेव्ह फॉर्म मध्येच ट्रॅव्हल करणार आहे. लक्षात येते मी काय सांगतोय. तर इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियस भोवती एक्झॅक्टली सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत नसून तो वेव्हच्या स्वरूपात फिरतो. ओके. सो 3 डायमेन्शन काढायचं झालं तर इलिप्स असं काढावं लागेल. पूर्वी आपण म्हणत होतो की न्यूक्लियस होते इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. हे सर्क्युलर ऑर्बिट आहे आणि सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असताना अशा प्रकारे तो एक्झॅक्टली सर्क्युलर न जाता तो या पद्धतीनं वेव्हच्या स्वरूपात जात असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आणखी एक इथं महत्वाची गोष्ट काय आहे, या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असताना बरोबर काय झालं पाहिजे, वेव्हला वेव्ह मॅच झाली पाहिजे. म्हणजे एखाद्या ऑर्बिटमध्ये फक्त n वेव्हच बसल्या पाहिजेत एक्झॅक्टली. म्हणजे एक तर 1 बसायला पाहिजे एखाद्या ऑर्बिटमध्ये वेव्ह, किंवा 2 बसायला पाहिजे, किंवा 3 बसायला पाहिजे, किंवा 4 बसायला पाहिजे. हे 1.5 बसून चालणार नाही. कारण 1.5 बसणं म्हणजे काय, याचा इथं क्रेस्ट येणं आणि इथं त्यावेळी ते ट्रप असणं, हे मॅचच होणार नाही ना इथं. हे 1.5 किंवा म्हणजे इलेक्ट्रॉन असा वेव्हच्या स्वरूपात फिरत 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 ओरिजिनल पॉइंटला येणार. ओरिजिनल पॉइंटला आल्यानंतर बरोबर काय व्हायला पाहिजे, इथं क्रेस्ट असेल तर क्रेस्ट क्रिएट व्हायला पाहिजे, ट्रप असेल तर ट्रप क्रिएट व्हायला पाहिजे. म्हणजे एखाद्या ऑर्बिटमध्ये फिरत असताना इलेक्ट्रॉनच्या बरोबर तिथं n वेव्स, इंटिजर वेव्स बसल्या पाहिजेत. इंटिजर वेव्ह बसल्या पाहिजेत. इंटिजर म्हणजे माहिती आहे ना, जस्ट नंबर 1 2 3 4, डेसिमल पॉइंट नसले पाहिजेत त्याला. बरोबर. अदरवाईज ती मोशन व्यवस्थित होणारच नाही ना. एखाद्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनच्या n वेव्हजच बसू शकणार. बघा इथे एक्सप्लेनेशन कसं येणार. According to de Broglie hypothesis, according to de Broglie or de Broglie hypothesis, electron also have wave nature. Electron also have wave nature. इलेक्ट्रॉनला वेव्ह नेचर असलंच पाहिजे. ठीक आहे. therefore in spite of revolving in circular orbit, in spite of revolving in circular orbit, it should revolve around nucleus with wave nature. म्हणजे न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होत असताना तो वेव्हच्या स्वरूपात रिव्हॉल्व होत असला पाहिजे. अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली हायपोथेसिस, इलेक्ट्रॉन ऑल्सो हॅव वेव्ह नेचर. इलेक्ट्रॉनला वेव्ह नेचर असतं. अँड देअरफोर इन स्पाइट ऑफ रिव्हॉल्विंग इन एक्झॅक्टली सर्क्युलर ऑर्बिट, it should revolve around nucleus with wave nature. Okay. According to de Broglie, according to de Broglie काय झालं पाहिजे, any orbit must contain integer number of waves. ओके. एखाद्या ऑर्बिटमध्ये काय झालं पाहिजे, इंटिजर नंबर ऑफ वेव्स बसल्या पाहिजेत. 1 नाहीतर 2 नाहीतर 3 नाहीतर 4, या पद्धतीनंच वेव्स बसल्या पाहिजेत एखाद्या ऑर्बिटमध्ये. 1.5 2.5 3.5 असं बसू शकणार नाही. अदरवाईज काय होणार नाही, फिरून ज्यावेळी आहे त्या पोझिशनला ती वेव्ह येणार, त्यावेळी क्रेस्टला क्रेस्ट मॅच होणार नाही, ट्रपला ट्रप मॅच होणार नाही, ते वेगळंच काहीतरी होणार तिथं. लक्षात घ्या. अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली, एनी ऑर्बिट मस्ट कंटेन इंटिजर नंबर ऑफ वेव्स. याचा मिनिंग काय होतं बघा, दॅट इज first orbit should contain
contain only one wave. Only one wave. Okay. First orbit should contain only one wave. Second orbit should contain only two waves. Second orbit should contain only two waves, and so on. लक्षात येते. सो अकॉर्डिंग टू डी ब्रॉगली हायपोथेसिस एखाद्या ऑर्बिटमध्ये फिरत असताना बरोबर इंटिजर वेव्ज असल्या पाहिजेत. फ्रॅक्शन मध्ये वेव्ज असून चालणार नाहीत, डेसिमल पॉइंट असणारे वेव्ज असून चालणार नाहीत. ओके. लक्षात येते मी काय सांगतोय. फर्स्ट ऑर्बिट शुड कंटेन ओनली वन वेव. सेकंड ऑर्बिट शुड कंटेन टू वेव्स. थर्ड ऑर्बिट मध्ये 3च वेव असल्या पाहिजेत. फोर्थ ऑर्बिट मध्ये 4च वेव असल्या पाहिजेत. अँड देअरफॉर वी कॅन राईट circumference of orbit. Circumference of orbit किती असला पाहिजे? n लॅम्बडा असला पाहिजे. बरोबर आहे ना. ऑर्बिटचा सर्कम्फरन्स इज इक्वल टू n टाइम्स वेव्हलेंथ असलं पाहिजे एक्झॅक्टली. तरच काय होणार आहे, एखाद्या ऑर्बिटमध्ये बरोबर n वेव्ह बसतील. सर्कम्फरन्स ऑफ ऑर्बिट शुड बी इक्वल टू n लॅम्बडा असलं पाहिजे. आता सर्कम्फरन्स ऑफ ऑर्बिटचा फॉर्म्युला काय असतो? रेडियस माहित असेल तर 2πr इज इक्वल टू n लॅम्बडा येणार. लक्षात येते का? सर्कम्फरन्स ऑर्बिट इज इक्वल टू n लॅम्बडा. एखाद्या ऑर्बिटमध्ये बरोबर n वेव्ह असायला पाहिजे. त्याच्यामुळे सर्कम्फरन्स जो आहे तो इक्वल टू n लॅम्बडाच असला पाहिजे. फिर n इज इक्वल टू 1 2 3 4 5 अँड सो ऑन. ते पण इथे लिहूया. where n is equal to 1 2 3 4 and so on. आता सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय बघा. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला that is 2πr. हा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला इज इक्वल टू n लॅम्बडा येणार. ठीक आहे. बट बाय डी ब्रॉय हायपोथेसिस, लॅम्बडा इज इक्वल टू काय असतं? h बाय mv असतं. लॅम्बडा इज इक्वल टू h बाय mv. बरोबर. लॅम्बडा इज इक्वल टू h बाय mv. देअरफॉर इथं लॅम्बडाची व्हॅल्यू इथं ठेवतो. देअरफॉर काय होणार बघा, 2πr इज इक्वल टू n टाइम्स h बाय काय येणार आहे? mv येणार. आता mv ला LHS ला नेतो आणि 2π ला RHS ला आणतो. mv ला LHS ला नेतो आणि 2π ला RHS ला आणतो. मग काय होणार बघा, mvr इज इक्वल टू n इंटू h बाय 2π. आणि mvr इज इक्वल टू nh बाय 2π हा काय आहे? बोहर सेकंड पॉस्ट्युलेट आहे. mvr म्हणजेच काय? अँग्युलर मोमेंटम. देअरफॉर अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय येणार आहे? n टाइम्स h बाय 2π. कारण mvr म्हणजे काय आहे? अँग्युलर मोमेंटम आहे. अँड इन दिस वे बोहरचं जे सेकंड पॉस्ट्युलेट आहे ते डी ब्रॉय हायपोथेसिसच्या साहाय्याने काय केलेलं आहे? प्रूव्ह केलं गेलेलं आहे. जे डी ब्रॉगली या सायंटिस्टनं काय केलं, हे अँग्युलर मोमेंटम जे असतं ते nh बाय 2π असतं हे प्रूव्ह केलेलं आहे. सेकंड पॉस्ट्युलेट प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा एक्सप्लेनेशन ऑफ बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट बाय युझिंग डी ब्रॉय हायपोथेसिस आहे. लक्षात येते? डी ब्रॉय हायपोथेसिस म्हणजे ऍक्च्युअली डेरिव्हेशन कुठून चालू होते बघा, इथून चालू होते. तुम्हाला बेसिकली हे प्रूव्ह करायचं असेल सेकंड पॉस्ट्युलेट बाय युझिंग डी ब्रॉय हायपोथेसिस, तर काय करायचं, फक्त ही पहिली स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवायची, बाकीच्या व्हॅल्यू प्लेस करत जायचं. सर्कम्फरन्स ऑफ ऑर्बिट इज इक्वल टू n लॅम्बडा येणार. व्हेरी सिम्पल. ऑर्बिटचा जो सर्कम्फरन्स असणार ना तो n लॅम्बडा असणार आहे. वेअर लॅम्बडा इज द डी ब्रॉय वेव्हलेंथ. ओके. लॅम्बडा म्हणजे काय? डी ब्रॉगली वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन.
वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात येत आहे. सो सर्कम्फरन्स इज इक्वल टू एन लॅम्बडा असलं पाहिजे, कारण एखाद्या मी अगोदर काय सांगितलं, एखाद्या ऑर्बिटमध्ये फिरत असताना इलेक्ट्रॉनच्या बरोबर एन वेव्हज बसल्या पाहिजेत. ओके, म्हणजे सर्कम्फरन्स त्या सर्क्युलर ऑर्बिटचा जो सर्कम्फरन्स असणार आहे, म्हणजे ती ऑर्बिट लक्षात घ्या, एका साईडनं बघितल्यानंतर एक्झॅक्टली सर्क्युलर दिसणार आणि दुसऱ्या साईडनं बघितलं तर ती काय दिसणार आहे, त्याचं वेव्ह नेचर तुम्हाला दिसणार. लक्षात येत आहे. हे बघा, माझा व्हिडिओ जरा झूम करा, फक्त माझा व्हिडिओ झूम करा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली ती मोशन कशी असते ते तुम्हाला सांगतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला दिसत असेल तर फॉर एक्झाम्पल हा न्यूक्लियस असेल, हा न्यूक्लियस आहे. ठीक आहे. सो दिस इज द न्यूक्लियस. न्यूक्लियस भोवती आतापर्यंत काय म्हणत होतो की इलेक्ट्रॉन असा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असणार. न्यूक्लियस भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असणार असं आपण म्हणत होतो. तर ऍक्च्युली तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असणारच, वरून बघितल्यानंतर एक्झॅक्टली सर्क्युलर दिसेल, परंतु सर्कलमध्ये फिरत असताना अशा प्रकारे त्याला वेव्ह नेचर पण असणार आहे. बरोबर सर्क्युलर ऑर्बिट असणार आणि त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये असा वर खाली वर खाली वर खाली वर खाली असा फिरत असणार आहे. म्हणजे सर्क्युलर नेचर पण असणार आणि वेव्ह नेचर पण असणार आहे. वरून बघितलं तर हे वेव्ह नेचर आपल्याला दिसणार नाही. ओके, एक्झॅक्टली टॉप साईडनं बघितलं सर्कल एक्झॅक्टली दिसणार आणि साईडनं बघितलं तर त्याचा आपल्याला ती वेव्ह नेचर दिसणार आहे आपल्याला. आणि एखाद्या ऑर्बिटमध्ये फिरत असताना काय झाले पाहिजे, बरोबर एन वेव्हज बसल्या पाहिजेत. मध्येच अर्धी वेव्ह तुटणार नाही ना, तुटून चालणार नाही. आणि म्हणून हा जो सर्कम्फरन्स आहे तो सर्कम्फरन्स काय असला पाहिजे, एन लॅम्बडाच एक्झॅक्टली असला पाहिजे. वेअर लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रॉन वेव्ह. ओके, म्हणून हे पुन्हा एकदा बघा, एक्सप्लेनेशन ऑफ बोहर्स सेकंड पॉस्टुलेट बाय डी ब्रॉग्ली. अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली हायपोथेसिस इलेक्ट्रॉन ऑल्सो हॅव वेव्ह नेचर. इलेक्ट्रॉनला वेव्ह नेचर हे असलंच पाहिजे. देअरफॉर इन स्पाइट ऑफ रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर ऑर्बिट, एक्झॅक्टली सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व न होता तो काय होणार आहे, इट शुड रिव्हॉल्व राऊंड न्यूक्लियस इन वेव्ह नेचर. सो वेव्ह स्वरूपात देखील तो रिव्हॉल्व होत असला पाहिजे. ओके, आणि इथं काय झालं पाहिजे एक्झॅक्टली, अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली एनी ऑर्बिट मस्ट कंटेन इंटिजर नंबर ऑफ वेव्हज. एखाद्या ऑर्बिटमध्ये एक्झॅक्टली एन वेव्हजच असल्या पाहिजेत, 1 2 3 4 अँड सो ऑन. म्हणजे याचं म्हणजे याचा मिनिंग काय होतो, तर फर्स्ट ऑर्बिटमध्ये 1 वेव्ह असली पाहिजे, सेकंड ऑर्बिटमध्ये 2 वेव्हज असल्या पाहिजेत, थर्ड ऑर्बिटमध्ये 3 वेव्हज असल्या पाहिजेत अँड सो ऑन. सो सर्कम्फरन्स ऑफ ऑर्बिट मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, एन लॅम्बडा. एन ची व्हॅल्यू 1 2 3 4, लॅम्बडा इज द डी ब्रॉग्ली वेवलेंथ आणि लॅम्बडाचा फॉर्म्युला फक्त इथं रिप्लेस केलेला आहे. सो 2 पाय इज इक्वल टू एन लॅम्बडा आणि लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय एम व्ही. लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय एम व्ही कसं येतं, याचं प्रूफ ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन या टॉपिकमध्ये आपण बघितलेलं आहे. लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय एम व्ही. सो 2 पाय आर इज इक्वल टू एन इंटू एच बाय एम व्ही येणार वेवलेंथचा फॉर्म्युला. ठीक आहे, एम व्ही ला एलएचएस ला नेलं तर हे एम व्ही आर येणार, बरोबर आहे ना, एम व्ही आर. एम व्ही आर इज इक्वल टू एन एच बाय 2 पाय येणार आणि एम व्ही आर म्हणजेच अँग्युलर मोमेंट इज इक्वल टू एन एच बाय 2 पाय. हेन्स इथं काय येणार आहे, बोहर्स सेकंड पॉस्टुलेट. बोहर्स सेकंड पॉस्टुलेट is proved by de Broglie hypothesis. de Broglie hypothesis. ठीक आहे, याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असला विचारा. हा, तर याच्यामध्ये बेसिकली फॉर्म्युला कुठला लक्षात ठेवायचा आहे, तर 2 पाय आर इज इक्वल टू एन लॅम्बडा हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावर काही क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. सर्कम्फरन्स इज इक्वल टू एन लॅम्बडा. आता आपण थोडासा चेक पॉईंट 12.2 सॉल्व्ह करूया, म्हणजे आणखी काही कन्सेप्ट जे आहेत ते तुम्हाला क्लिअर होतील. चेक पॉईंट 12.2. तर चेक पॉईंट 12.2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट इज गिवन बाय. कायनेटिक एनर्जी इन nth ऑर्बिट. कायनेटिक एनर्जी इन nth ऑर्बिट. ठीक आहे, आता कायनेटिक एनर्जी इन nth ऑर्बिट, एनर्जीचा एक फॉर्म्युला मी तुम्हाला पाठ करायला सांगितलाय, तो इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या.
m e raised to 4 into z स्क्वेअर देखील असतं अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर n स्क्वेअर h स्क्वेअर. सो दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. आता हाच फॉर्म्युला आरच्या स्वरूपात लिहायला सांगितलंय कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. ओके, कारण इथं ऑप्शन जे आहे ते RCH बाय 2n स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर 2 RCH बाय n आहे, RCH बाय जस्ट n आहे आणि RCH बाय n स्क्वेअर. म्हणजे आरच्या स्वरूपात हा फॉर्म्युला माहिती आहे. तर आरच्या स्वरूपात देखील फॉर्म्युला काय आहे, दॅट इज RCH z स्क्वेअर बाय n स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला माहिती पाहिजे, RCH z स्क्वेअर बाय n स्क्वेअर. So this is the formula for kinetic energy in terms of R and C. RCH into Z square by N square. Okay, हे दोन फॉर्म्युले थोडेसे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ओके, त्याच्यानंतर सेकंड काय बघा, द ग्राउंड स्टेट एनर्जी ऑफ हायड्रोजन ॲटम इज -13.6. ग्राउंड स्टेट म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मधली एनर्जी दिली, किती दिली, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिली. द कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन दिस स्टेट. तर कायनेटिक एनर्जी किती असेल असा क्वेश्चन आहे. हा खूप इझी क्वेश्चन आहे. जर एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी ना, टोटल एनर्जी -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तर कायनेटिक एनर्जी किती असते रे सांगा. जेवढी टोटल एनर्जी असते तेवढीच कायनेटिक एनर्जी असते, फक्त साइन काय असतं, प्लस असतं, माहिती आहे ना. सो कायनेटिक एनर्जी किती आली पाहिजे, 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट प्लस. आणि तुम्हाला माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी काय असते, बरोबर त्याच्या डबल असते आणि मायनस साइन असते. म्हणजे ही जी टोटल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी आहे त्यांच्या बरोबर डबल पोटेन्शियल एनर्जी असते, हे विसरायचं नाही. आणि त्याला साइन नेहमी मायनस असतं. थर्ड, पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी रिलेटेड ॲज. बघा सिमिलर क्वेश्चन आहे. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन व्हाईल रिव्हॉल्विंग इन अन ऑर्बिट यांच्यामध्ये रिलेशन कसं असतं. तर मी तुम्हाला सांगितलंय की पोटेन्शियल एनर्जी काय असते, बरोबर 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी असते, बरोबर डबल असते व्हॅल्यू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह असते आणि कायनेटिक एनर्जी काय असते, पॉझिटिव्ह असते. त्याच्यामुळे आणखी इथं काय यायला पाहिजे, इथं मायनस साइन पण यायला पाहिजे. सो पोटेन्शियल एनर्जी इज -2 टाइम्स के. ओके, सो दॅट इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, ग्राउंड स्टेट एनर्जी ऑफ हायड्रोजन ॲटम इज -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पुन्हा एकदा ग्राउंड स्टेटची एनर्जी म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मधली एनर्जी दिलेली आहे. व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इनसाइड दिस स्टेट. पोटेन्शियल एनर्जी काढायला सांगितलंय. बघा, ग्राउंड स्टेट मधली एनर्जी म्हणजे ही टोटल एनर्जी दिली आहे. टोटल एनर्जीवरून पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची, बरोबर याचं डबल करायचं ना. 13.6 चं डबल किती होणार, 27.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट होणार. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याला मायनस साइन. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, असे क्वेश्चन येऊ शकतात. कायनेटिक एनर्जीवरून टोटल एनर्जी काढा, पोटेन्शियल एनर्जी काढा. म्हणजे एक कुठली तरी एनर्जी दिलेली असणार आणि त्याच्यावरून बाकीची कुठलीही एनर्जी तुम्हाला इझिली फाइंड आउट करता आली पाहिजे. इन nth ऑर्बिट एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज गिव्हन बाय. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा, nth ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी दिली आहे -13.6 डिवायडेड बाय n स्क्वेअर. म्हणजे हायड्रोजन ॲटम असणार आहे. कारण एनर्जी इन nth ऑर्बिटचा बेसिक फॉर्म्युला माहिती आहे ना, तो फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, पाठ पाहिजे. -13.6 Z स्क्वेअर बाय n स्क्वेअर असा फॉर्म्युला बेसिकली आहे. दिस इज फॉर हायड्रोजन ॲटम. एनर्जी रिक्वायर्ड टू टेक इलेक्ट्रॉन फ्रॉम फर्स्ट ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट. तर फर्स्ट ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनला नेण्यासाठी किती एनर्जी लागणार. फर्स्ट ऑर्बिट मध्ये किती असणार, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सेकंड ऑर्बिट मध्ये किती असणार, सेकंड म्हणजे 4 ने डिवाइड करायला पाहिजे, -3.4. किंवा या व्हॅल्यू पाठ करून ठेवायच्या म्हणून मी सांगितलेलं आहे. यांच्या डिफरन्स एवढी एनर्जी लागणार आहे आपल्याला फर्स्ट मधून सेकंड मध्ये न्यायला. यांचा डिफरन्स किती येतो, सबट्रॅक्शन केल्यावर हायर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू करावं लागेल. हायर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू. ओके, -3.4 मायनस -13.6 म्हणजे -3.4 प्लस 13.6 हे कॅल्क्युलेशन केलं तर 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट येणार. आन्सर इज ए. ओके, त्याच्यानंतर इन हायड्रोजन ॲटम इफ डिफरन्स इन द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन सेकंड अँड थर्ड ऑर्बिट इज ई. म्हणजे सेकंड ऑर्बिट आणि थर्ड ऑर्बिट
यांच्यामधला जो एनर्जीचा डिफरन्स आहे तो ई आहे असं म्हणून सांगितलंय. ठीक आहे. द आयोनायझेशन एनर्जी ऑफ ॲटम इज देन आयोनायझेशन एनर्जी ऑफ ॲटम किती असेल? आयोनायझेशन एनर्जी ऑफ ॲटम. आता आयोनायझेशन एनर्जी माहिती आहे ना, फर्स्ट ऑर्बिट मधून म्हणजे ग्राउंड स्टेट मधून इलेक्ट्रॉनला पूर्णपणे काढून टाकण्यासाठी लागणारी एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी आठवते का? आयोनाइज करणं म्हणजे आयन प्रोड्यूस करणं, आयन प्रोड्यूस करणं म्हणजे इलेक्ट्रॉनला काढून टाकणं. तर इलेक्ट्रॉनला काढून टाकायला एनर्जी किती लागते? ग्राउंड स्टेटमध्ये जी काही एनर्जी असेल, ओके, ग्राउंड स्टेटमध्ये जी काही एनर्जी असेल त्याला प्लस साईन द्यावं लागेल, तेवढी एनर्जी लागणार आहे. म्हणजे -13.6 ग्राउंड स्टेटमध्ये असते तर +13.6 आपल्याला द्यावी लागणार. आता सेकंड आणि थर्ड ऑर्बिट मधला एनर्जी डिफरन्स दिलाय तो ई आहे. सेकंड ऑर्बिट मध्ये किती असणार बघा, -13.6 बाय एन स्क्वेअर म्हणजे 4 ना. हायड्रोजन ॲटम आहे, या हायड्रोजन ॲटम, दिस इज फॉर हायड्रोजन ॲटम. ठीक आहे. नंबर 6 हायड्रोजन ॲटम असं स्पेसिफिकली क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर 13.6 डिवायडेड बाय काय होणार आहे, 2 चा स्क्वेअर म्हणजे किती होणार, 4 येणार ना. दिस इज द एनर्जी इन द सेकंड ऑर्बिट. एनर्जी इन थर्ड ऑर्बिट किती येणार आहे, -13.6 डिवायडेड बाय 9 येणार. ओके. आणि या दोघांचा डिफरन्स म्हणजे ई दिलेला आहे. आता आपल्याला माहित आहे की 13.6 डिवायडेड बाय 4 आणि 13.6 डिवायडेड बाय 9 किती असतं? ही व्हॅल्यू असते -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट सेकंड ऑर्बिट मध्ये. आणि थर्ड ऑर्बिट मध्ये किती असते? थर्ड ऑर्बिट मध्ये -1.51. म्हणजे आता थर्ड ऑर्बिट मध्ये जास्त असणार. E3 - E2 डिफरन्स ऑफ एनर्जी काढलं तर त्यांनी ई आहे म्हणून सांगितलंय. आणि ते किती येणार ऍक्च्युली 1.50 कन्सिडर करूया कॅल्क्युलेशन साठी. सो -3.4 आणि 1.5 याचा डिफरन्स किती येणार बघा. डिफरन्स किती येणार, 1.9 येणार ना. 1.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. म्हणजे सेकंड टू थर्ड न्यायला काय एनर्जी लागणार, 1.9. म्हणजे ई म्हणजे 1.9 आहे. आणि आयोनायझेशन एनर्जी किती असते? आयोनायझेशन एनर्जी 13.6 असते इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. आयोनायझेशन एनर्जी बघा, लक्षात येते का? आयोनायझेशन एनर्जी किती असते, 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर क्वेश्चन मध्ये आयोनायझेशन एनर्जी इन टर्म्स ऑफ ई काढायला सांगितले. पहिला ऑप्शन आहे 13.2 ई, दुसरा ऑप्शन आहे 7.2 ई, 5.6 ई आणि 3.2 ई. म्हणजे ई जर 1.9 असेल तर आयोनायझेशन एनर्जी किती टाइम्स ई असणार? तर 13.6 ला काय करायला पाहिजे आपल्याला, 1.9 ने डिवाइड करायला पाहिजे, बरोबर. तर 13.6 डिवायडेड बाय 1.9 अप्रॉक्सिमेटली किती येते बघा. 13.6 डिवायडेड बाय 1.9 7.2 येतं. 7.2 म्हणजे थोडक्यात काय झाला, आयोनायझेशन एनर्जी जी आहे, आयोनायझेशन एनर्जी हे काय असलं पाहिजे, 7.2 टाइम्स ई असलं पाहिजे. क्वेश्चन लक्षात आला का? याच्यामध्ये काय डाऊट असला विचारा. आयोनायझेशन एनर्जी असलं पाहिजे 7.2 टाइम्स ई. 7.15 म्हणजे राऊंडिंग ऑफ केले ते 7.2 केलंय. सो सेकंड टू थर्ड जाण्यासाठी एनर्जी 1.9 लागणार आहे. ओके. आणि ती एनर्जी ई आहे. तर आयोनायझेशन एनर्जी किती ई असेल? आयोनायझेशन एनर्जी आपल्याला माहित आहे 13.6 असते. आयोनायझेशन एनर्जी 13.6.
सपोज असा एक क्वेश्चन विचारला, सिमिलर क्वेश्चन घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फर्स्ट ऑर्बिट मधून फोर्थ ऑर्बिट मध्ये जाण्यासाठी एनर्जी किती लागते? ई लागते. तर आयोनायझेशन एनर्जी किती टाइम्स ई लागणार? तर आयोनायझेशन एनर्जी किती टाइम्स ई लागणार आहे असा जर क्वेश्चन आला, एन ई लागत असेल तर एनची व्हॅल्यू किती? एन क्वेश्चन मार्क. किंवा आयोनायझेशन एनर्जी किती असेल इन टर्म्स ऑफ ई. आता फर्स्ट मधून फोर्थ मध्ये जाण्यासाठी किती एनर्जी लागणार बघा. फर्स्ट ऑर्बिट मध्ये 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते मायनस मध्ये, आणि फोर्थ ऑर्बिट मध्ये किती असते बघा, -0.85 ना इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे फर्स्ट मधून फोर्थ मध्ये जाण्यासाठी किती एनर्जी लागणार बघा, 12.75 इलेक्ट्रॉन व्होल्ट लागणार. 12.75 इलेक्ट्रॉन, बरोबर. आणि ही एनर्जी म्हणजे त्यांनी ई आहे असं म्हटलंय, बरोबर. फर्स्ट मधून फोर्थ मध्ये जाण्यासाठी एवढी एनर्जी लागते, ई एवढी एनर्जी लागते. म्हणजे ई इज इक्वल टू काय ना, 12.75 ना, बरोबर आहे ना. तर आयोनायझेशन एनर्जी किती असते सांगा, 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट लागते. कारण ग्राउंड स्टेट मध्ये फर्स्ट ऑर्बिट मध्ये एनर्जी किती असते, -13.6. त्याला आणखी 13.6 दिली की त्याची टोटल एनर्जी 0 होणार. टोटल एनर्जी 0 झाली की तो ऍटमला सोडून जातो आणि तो आयोनाइज होतो, हे माहिती आहे ना. त्याच्यामुळे आयोनायझेशन एनर्जी लक्षात ठेवा ना, 13.6 असते, प्लस, मायनस नव्हे. ओके, आयोनायझेशन एनर्जी नेहमी प्लस असते, प्लस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू बी गिवन. आता आयोनायझेशन एनर्जी 13.6 लागणार, फर्स्ट टू फोर्थ मध्ये जाण्यासाठी 12.75 लागणार. तर किती टाइम्स आहे याच्या, हे काढायचं आहे ना फक्त. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 13.6 ला 12.75 न डिवाइड करावं लागेल. 13.6 ला 12.75 न डिवाइड करावं लागणार आहे. साधारणपणे 1.06 लक्षात आलं. सो 13.6 असं पण लिहू शकताय. 13.6 डिवायडेड बाय 12.75 केल्यानंतर 1.06 आलं ना, आणि 12.75 म्हणजेच ई आहे तुमचं, हे ई इज इक्वल टू 1.06. म्हणजे 13.6 म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. सो आयोनायझेशन एनर्जी किती असलं पाहिजे, 1.06 टाइम्स ई असलं पाहिजे. त्याच्यानंतर इथे एक फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युला इज फॉर्म्युला म्हणजे क्वेश्चन नंबर 8 फॉर्म्युला विचारलाय. इन हायड्रोजन ऍटम फॉर्म्युला फॉर नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इमिटेड. किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार त्याचा फॉर्म्युला काय. व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम एनी आउटर ऑर्बिट टू दी ग्राउंड स्टेट. ओके, कुठल्याही आउटर ऑर्बिट मधून ग्राउंड स्टेट मध्ये जम्प केल्यानंतर ज्या स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होतात त्याचा फॉर्म्युला विचारलाय. तर तो फॉर्म्युला n इन ब्रॅकेट n-1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इमिटेड व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम एनी आउटर ऑर्बिट टू दी फर्स्ट ऑर्बिट और ग्राउंड स्टेट, n इन ब्रॅकेट n-1 डिवायडेड बाय 2. त्याच्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन काय बघा. विच वन ऑफ द सिरीज ऑफ हायड्रोजन ऍटम इज इन फिजिबल रिजन. फिजिबल रिजन मध्ये याच्यामधली कुठला हायड्रोजन स्पेक्ट्रम असणार आहे. लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट. तर तुम्हाला माहिती आहे फिजिबल रिजन मध्ये कुठला असतो रे, बाल्मर. नंबर 10. इन विच ऑफ द फॉलोइंग सिस्टम विल द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू n is equal to 2 to n is equal to 1 मिनिमम. हे बघा, इलेक्ट्रॉन जो आहे तो सेकंड ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये काय करतोय, जम्प करतोय. क्वेश्चन काय दिलाय, इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प करतोय. तर याच्यातला कुठल्या सिस्टीम मध्ये वेवलेंथ मिनिमम असेल. ऑप्शन काय दिले बघा. फर्स्ट ऑप्शन इज हायड्रोजन ऍटम, हायड्रोजन ऍटम मध्ये. ओके, सेकंड आहे दॅट इज ड्यूटेरियम ऍटम. Third option is helium plus,
and fourth option is lithium plus plus. तर कुठल्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन सेकंड टू द फर्स्ट झाल्यानंतर मिनिमम वेव्हलेंथ क्रिएट होणार, असा क्वेश्चन आहे. मिनिमम वेव्हलेंथ. आता वेव्हलेंथ इमिटेडचा बोहर्स फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. 1/λ इज इक्वल टू RZ² इन ब्रॅकेट 1/p² मायनस 1/n². बरोबर आहे ना. आता सगळ्याच या सगळ्याच ऑप्शन मध्ये सगळ्याच ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन कसा जम्प करणार आहे, सेकंड मधून फर्स्ट मध्ये जम्प करणार आहे. म्हणजे हे सगळ्या ऍटम साठी कॉन्स्टंट आलं, हे सेम आलं सगळ्या ऍटम साठी. R इज अ कॉन्स्टंट म्हणजे 1/λ. ओके, इथं काय होणार, लॅमडा आणि कशाचं रिलेशन येणार मग, 1/λ is inversely proportional, sorry, 1/λ is directly proportional to Z² येणार आहे, और लॅमडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू Z² येणार. म्हणजे ज्याचा Z जास्त त्याची वेव्हलेंथ काय येणार आहे, कमी येणार. ओके, क्वेश्चन लक्षात आला का बघा. या सगळ्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन सेकंड ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये होतंय. तर मिनिमम वेव्हलेंथ कुठल्या केसमध्ये क्रिएट होणार असं विचारलंय. मिनिमम वेव्हलेंथ म्हणजे ज्याचा झेड जास्त असेल ना त्याच्यामध्ये काय होणार, मिनिमम वेव्हलेंथ क्रिएट होणार. आता बघा हायड्रोजन ऍटमचा झेड किती आहे रे, हायड्रोजन ऍटमचा झेड किती आहे, ऍटॉमिक नंबर किती आहे, 1 आहे. ड्यूटेरियम ऍटमचा किती असतो रे झेड, ड्यूटेरियम हा हायड्रोजनचा आयसोटोपच आहे, लक्षात घ्या. त्याचा देखील झेड आयसोटोप मध्ये झेड चेंज होत नाही, 1. हेलियमचा झेड आहे 2 आणि लिथियमचा झेड आहे 3. ओके, ज्याचा झेड जास्त त्याची वेव्हलेंथ कमी. सो आन्सर काय येणार याचं, लिथियम प्लस प्लस. याच्यामध्ये असं पण व्हेरिएशन होऊ शकतं की हायड्रोजन मध्ये ट्रान्झिशन टेक्स प्लेस फ्रॉम 4 टू द फर्स्ट. ओके, हेलियम प्लस मध्ये ट्रान्झिशन टेक्स प्लेस फ्रॉम सेकंड टू द फर्स्ट. लिथियम प्लस प्लस मध्ये ट्रान्झिशन टेक्स प्लेस फ्रॉम 4th टू दी सेकंड. तर कुणाची वेव्हलेंथ सगळ्यात कमी असेल किंवा कुणाची वेव्हलेंथ जास्त असेल, असा एक याच्यावरून दुसरा क्वेश्चन होऊ शकतो. याच्यामध्ये काय केलेलं आहे, झेड डिफरंट आहे आणि इथं काय केलेलं आहे, झेड तर डिफरंट आहेच आणि एन आणि पी च्या व्हॅल्यू पण डिफरंट आहे. तर आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावं लागणार. त्याच्यावर सिमिलर क्वेश्चन. बरं, याच्यामध्ये काढा की कुणाची कुठल्या केसमध्ये वेव्हलेंथ सगळ्यात कमी असेल. In hydrogen, jumping of electron takes place from 4 to 1, helium 2 to 1, lithium 4 to 2. बघा, ट्राय करा, तुम्ही देखील सॉल्व करा. मी तर स्लोली सॉल्व करतो, तुम्हाला वेळ मिळेल. 1/λ is equal to RZ² in bracket 1/p² minus 1/n². हायड्रोजनचं 4 to 1 ट्रान्झिशन होत आहे. 1/λh, RZ² ची व्हॅल्यू 1 येणार हायड्रोजनला. 1/p², प्रिव्हियस ऑर्बिट 1, 1/1² मायनस 1/4². म्हणजे R इन ब्रॅकेट 1/1 मायनस 1/16. म्हणजे हे येणार आहे 16 मायनस 1 म्हणजे 15R/16. सो हायड्रोजनची वेव्हलेंथ येणार आहे, हायड्रोजनची वेव्हलेंथ के लॅम्बडा एच येणार आहे 16/15R. ही हायड्रोजनची वेव्हलेंथ काढली आपण. ट्रान्झिशन 4 to 1 झालं तर हायड्रोजन मध्ये ही वेव्हलेंथ इमिट होणार आहे 4 to the 1. त्याच्यानंतर हेलियम लॅम्बडा एच 1/λh इज इक्वल टू R इन ब्रॅकेट R इंटू Z² ना, R इंटू Z² म्हणजे इथे किती होणार, 4 होणार. R इंटू Z², हेलियमचा ऍटॉमिक नंबर 2 असतो, 2चा स्क्वेअर 4, 1/1² मायनस 1/2² म्हणजे 4R इन ब्रॅकेट 1/1 मायनस 1/4 म्हणजे 4 इंटू 1 4 मायनस 1 म्हणजे काय येणार आहे 4R इन ब्रॅकेट 3/4. 4 4 कॅन्सल, 3R होणार
सो 1/h डायरेक्टली h लिहितो आता, लॅम्बडा h लिहितो. लॅम्बडा h ची व्हॅल्यू किती येणार आहे? 1/3r येणार. 1/3r हिलियम. आणि 1/लॅम्बडा लिथियम इज इक्वल टू r इंटू झेड स्क्वेअर म्हणजे येणार 9 इन ब्रॅकेट 4 टू द सेकंड ट्रान्झिशन होते. 1/2 स्क्वेअर मायनस 1/4 स्क्वेअर. ओके, 1/p स्क्वेअर मायनस 1/n स्क्वेअर म्हणजे हे होणार 9r इन ब्रॅकेट 1/4 मायनस 1/16. हे 4/16, 4 मायनस 1 म्हणजे 3/16. 9r इन ब्रॅकेट 3/16 हे 1/लॅम्बडा लिथियम होणार. ओके, सो लॅम्बडा ऑफ द लिथियम येणार आहे 16 9s are 144 ना, 144 सॉरी असं नाही, सॉरी, लॅम्बडा लिथियम किती येणार आहे? 16 9 इंटू 3 27 27r 16/27r. तर या व्हॅल्यू ज्या आहेत ना त्या फ्रॅक्शन मध्ये काढल्या तरी देखील चालणार आहे. याच्यातली कुठली व्हॅल्यू जास्त असणार? 16/15 ची व्हॅल्यू 1 पॉईंट समथिंग येणार, बरोबर. 1/3r ची 0.333 येणार आणि 16/27 किती येते? 16 डिवायडेड बाय 27 0.59 येते. हे 0.59 1/r ॲज इट इज. ओके, हे 1 पॉईंट समथिंग r येणार आणि हे 0.333 r येणार 1/r. हे 1/r सॉरी. So 1 point something 1/r, 0.33 1/r and 0.59 1/r. ओके, तर सगळ्यात कमी वेव्हलेंथ कुठं जनरेट होईल? दिसतंय ना? आन्सर काय येणार? सगळ्यात कमी वेव्हलेंथले कशामध्ये जनरेट होणार? हेलियम ऍटम मध्ये सगळ्यात कमी वेव्हलेंथ जनरेट होणार. हेलियम मध्ये सगळ्यात कमी आणि सगळ्यात जास्त येणार आहे हायड्रोजन गॅसमध्ये वेव्हलेंथ. व्हॅल्यूज बघा की सगळ्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत वेव्हलेंथच्या आपण. तर या पद्धतीने हे सॉल्व्ह करावं लागेल. दोन फ्रॅक्शनल व्हॅल्यू असतील, रेशोमध्ये व्हॅल्यू असतील, फ्रॅक्शनल नाही सॉरी, रेशोमध्ये दोन व्हॅल्यू असेल. मोठी व्हॅल्यू छोटी व्हॅल्यू कसं डिसाईड करायचं असतं? आता हे 0.33 वगैरे 0.59 काढण्याऐवजी समजा मी असं सांगितलं की एक व्हॅल्यू आहे 32/68 आणि दुसरी व्हॅल्यू आहे 30 डिवायडेड बाय 50. याच्यामध्ये मोठी व्हॅल्यू कुठली, छोटी व्हॅल्यू कुठली, कसं डिसाईड करायचं शॉर्टकट मेथडनं? 32/68 आणि 30/50. ओके, याच्यातली मोठी व्हॅल्यू कुठली आणि छोटी व्हॅल्यू कुठली? तर हे क्रॉस करायचं फक्त. ओके, खालचं कॅल्क्युलेशन करायचं नाही, फक्त क्रॉस करायचं आणि ज्याची व्हॅल्यू जास्त येते ना न्यूमरेटरला तो मोठा. म्हणजे 32 इंटू 50 केलं 160 येणार ना. 32 इंटू 50 म्हणजे 160 आणि 68 इंटू 30 केलं तर एवढं येतं 204. म्हणजे साइन कुठला येणार आहे या पद्धत 30/50 इज मोर, सेकंड इज लार्ज. हे लक्षात ठेवा. म्हणजे रेशोमध्ये दोन व्हॅल्यू असल्या आणि त्याच्यामधली मोठी कुठली छोटी कुठली डिसाईड करायची असेल तर काय करायचं, याचा डिनोमिनेटरनं याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं, इथं फक्त व्हॅल्यू काढायची. याच्या डिनोमिनेटरनं याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं, व्हॅल्यू काढायची आणि या दोन व्हॅल्यू फक्त कम्पेअर करायचं. ज्याची व्हॅल्यू जास्त ओके
तो रेशो काय असणार आहे, जास्त मॅग्निट्यूडचा असेल. लक्षात येते? म्हणजे फॉर एक्झाम्पल 22/30 आणि 27/50 याच्यामध्ये कुठला रेशो जास्त असेल रे? 22/30 आणि 27/50. हे डिनॉमिनेटर आता 0 मध्ये दिलाय मी, किंवा 1 मिनिट जरा असं चेंज करतो, हे कॅल्क्युलेशन होऊ शकते डायरेक्टली. 30/56 आणि 50/74 50/74 किंवा 73 घ्या, 73. या रेशो मध्ये कुठली व्हॅल्यू जास्त असेल हे क्रॉस करून बघायला पाहिजे. 30 × 73 एवढे येणार ना, 2190 येणार. आणि 56 × 50 म्हणजे 2800 येणार, बरोबर आहे ना? 2800. तर याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू येणार? फर्स्ट की सेकंड लार्ज येणार रे. हे बघा की 73 × 30 2190 येतं, आणि 56 × 50 किती येणार? 2800. मग 2800 इज ग्रेटर दॅन काय आहे? 2190 आहे. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू काय असणार आहे? जास्त असणार आहे. 50/73 इज मोर दॅन 30/56. ओके. तर रेशो मध्ये दोन व्हॅल्यू असतील तर लार्जर व्हॅल्यू डिसाईड करण्यासाठी काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. न्यूमरेटरला फक्त, डिनॉमिनेटरला करायची गरज नाही, आणि कुठली व्हॅल्यू जास्त येते बघायचं. हे काही वेळेला रेशो कम्पेअर करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल. ओके.